नमस्कार शेतकरी बंधूंनो, कसे आहात? मजेत ना? आम्ही पण मजेत. आज 4-5 दिवस झाले, आता जवळजवळ 10-12 दिवस झाले मस्त पाऊस उघडला आहे आणि आता ऊसाची बांधणी वगैरे करायची आहे, त्यासाठी आलो आहे. आज ट्रॅक्टरही वावरात आला आहे बघा. आहे का ऊस कसा बांधतायत बघता बघा तुम्ही. आता तुम्हाला दाखवतो बघा. हे ऊस बघा, हे खाली असा मस्त बांधला आहे. आता त्याला मस्त वडून चांगलं खत वगैरे देऊन आता पाणी द्यायला सुरुवात करायची. आता आहे का तुम्हाला ट्रॅक्टर दाखवतो. ट्रॅक्टर येईलच. हे थोडंसं गवत उगवलं आहे बघा. इथं ऊसाच आहे, जागी जागी आम्ही पाईपलाईन करून इथं का हा ऊसाच आहे. हा ऊसाच आहे. अशी पाईपलाईन आम्ही वर 1000 फुटावर नेलेली आहे. तिकडं वर मका आहे, मध्ये ऊस आहे आणि खाली पण ऊस आहे. आता तुम्हाला ट्रॅक्टर आल्यावर दाखवतोच की ट्रॅक्टरनी बांधणी कशी करतात. पूर्वी आम्ही ते बैलांनी करायचो. आता सगळं प्रगत झालं आहे, कारण आधुनिक यंत्र निघालेत. म्हणजे शेतीची कष्टाची कामं जरा कमी झालेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला शेती करणं जरा सोपं झालं आहे. गवताचं आपल्याला नियंत्रण करण्यासाठी एक तणनाशक निघालं आहे. आणि खरे म्हणजे आपले तेच देव आहेत जे शास्त्रज्ञ आहेत. हे शेतीमधले हे जे शास्त्रज्ञ आहेत यांनी शेतीत शोध लावले, त्यामुळं आपल्याला जरा सुख मिळाले. तर आता बघा, आता ट्रॅक्टरने आमची चालली बांधणी. आता ट्रॅक्टरवाला तुम्हाला दिसलंच की कशी बांधणी करतोय बघा. तुम्हाला दाखवतो. आता हा ऊस आहे कसं आहे बघा, आणि हा बांध आहे. आता येईल पाणी नंतर एक 8-15 दिवसांनी सोडायचं, कारण ह्याच ऊसात आता जवळजवळ हा ऊस मला वाटतं एक 4-5 महिन्याचा ऊस झाला असेल. त्यात मका गेली होती, मकाही चांगली निघली. 5-6 टन गेली, 15 रुपयाने गेली, 70-80 हजार रुपये झाले. जरी आपण ऊसाला सगळा खर्च धरला तर एक 30-40 हजार रुपये होतो. समजा घरचं बेन वगैरे असेल तर काही जास्त होत नाही, पण साधारण 30-40 हजार रुपये खर्च होतो. मग आपल्याला उलट वरचे 20 मिळालेत. आणि नाही म्हटलं तर ह्याच्यात 60-65 टन ऊस निघाला. आता फक्त काय, आता पावसाळ्यात तर काही जास्त पाणी द्यावं लागत नाही, उन्हाळ्यात फक्त जपावं लागतं. बघा आता हे ट्रॅक्टर तुम्हाला आलेला दिसेल. आता जवळ आला आहे. ट्रॅक्टरनी बांधणी करतो आहे. साधारण 3000 रुपये एकरी असं आहे. तर तुम्हाला त्याच्याकडनंच बोलायला मिळालं का. आता आला आहे हा, त्याला दिसतोय ट्रॅक्टर. बघा ट्रॅक्टर चालू आहे. ट्रॅक्टर वळाला आता दुसऱ्या सरीवर आहे आणि ट्रॅक्टरनी बांधणी चालू आहे. आता तो दिवस घेऊन आपल्याला, आता कारण बैलापेक्षा 3 फुटावर ही सरी आहे बघा. ट्रॅक्टर कसं दिसतोय. आणि तुम्हाला त्याचं जर हे करायचं असेल तर तो कशी बांधणी करतो आहे तर सांगेल. बहुधा दिवसाला किती करतो आहे किती नाही, त्याची आपण जरा थोडीशी मुलाखत घेऊ. बघा अशी चालू आहे आमची ट्रॅक्टरची. बोल काय बोलायचं. बाबा दिवसाला किती तुम्ही ऊस बांधता, तुम्हाला एकरी कसे पैसे मिळतात आणि शेतकऱ्यांची तुम्ही कशी सेवा करता, त्याबद्दल जरा 2 शब्द सांगा आम्हाला चॅनलवाल्यांना. 3000 रुपये एकराने बांधतोय. हां साधारण 3 एकर बांधून होते. हां, म्हणजे सरासरी 9000 रुपये कमवताय तुम्ही. डिझेल वजा जाता. हां, डिझेल वजा जाता किती मिळतात? 7,000 पर्यंत जाते साधारण. म्हणजे 5000 तर नक्कीच मिळतात. म्हणजे जर शेतकऱ्याच्या पोरांनी जर असा ट्रॅक्टर घेतला जोडधंदा म्हणून, जसे आपण पोल्ट्री करतो, गाय करतो, तर ट्रॅक्टरवर कष्ट करणार असेल तर तो निदान महिन्याला 50,000 तर कुठे गेले नाही त्याच्या हप्ते जाऊन. असा आपला विकास होऊ शकतो. हां, फक्त त्यासाठी एकच उपाय म्हणजे कष्ट, बाकी काही नाही. आज एवढंच. धन्यवाद.